नमस्ते सर्वांनो. आपण सुरू करूया, पण त्याआधी आपलं नेहमीप्रमाणे गुरुवंदना, एक भजन आणि आपण 10 मिनिटाचं मेडिटेशन करू, ज्यामुळे आपण सेंटर्ड होऊ आणि जे काम करतोय ते चांगल्या प्रकारे करू शकू. भले व्हिडिओ बघायचा असेल तर सुद्धा एकाग्रतेने बघण्यामध्ये आपल्याला मजा येईल ना, त्यामुळे एकाग्र होऊया. माझ्यासोबत प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वर, प्रिय सखा भगवान, हे दिव्य माँ, क्रियायोगाचे सर्व सद्गुरू, जीसस ख्राइस्ट, बाबाजी कृष्ण, श्री लहरी महाशय, स्वामी श्री युक्तेश्वर जी,
प्रिय गुरुदेव परमहंस योगानंदजी, सर्व धर्माचे संत महात्मा स्वामी क्रियानंदजी, तुम्हा सर्वांना आमचा साष्टांग नमस्कार. हे दिव्यमा, या जगामध्ये जगत असताना आमचे रक्षण कर आणि ह्या जगाचा त्याग करताना तुझ्यामध्ये विलीन कर. केवळ हीच एक प्रार्थना, हीच एक इच्छा. ओम शांती शांती. आपण एक 10 मिनिटं शांत बसून ध्यान करू. जिकडे असाल तिकडे 1-2 वेळा जरा डबल इन्हलेशन, दुहेरी श्वसनासकट शरीरामध्ये तणाव निर्माण करा. मेरुदंड सरळ, हनुवटी जमिनीशी समांतर, नजर कुठस्थामध्ये. हाताचे पंजे आपल्या मांडीवर ठेवा योग्य प्रकारे, जेणेकरून खांदे मान रिलॅक्स राहतील, शिथिल राहतील.
ओम, ओम. ओके. आता आपण आपल्या ह्याच्यात येऊया फ्लोमध्ये. आणि ज्याप्रमाणे ठरवलं होतं, मी आत्ता सध्या सांगितल्याप्रमाणे मी आपल्या आनंद संघाच्या कॅलिफोर्नियामधील मुख्यालयात, म्हणजे जे आनंदा विलेज आहे तिकडे आहे. आणि इथे आता तुलिप सीझन आहे. आपण आता व्हिडिओ बघणार. त्याच्या आधी मला थोड्याशा काही गोष्टी इथल्या सांगून देत, ज्या गार्डन बद्दलच्या आहेत. तिकडे या वर्षी 22,000 तुलिप्सचे बल्ब लावले गेले. बल्ब म्हणजे गड्डा म्हणतो तसे 22,000 लावले. आणि ते दर वेळेला नेदरलँड्स हॉलंडमधनं मागवले जातात. आणि तिथलं फूल जास्त चांगल्या क्वालिटीचं, प्रतीचं असतं, गुणवत्तेचं असतं. आणि यावेळेला 129 एक मिनिट. आणि इकडे 129 प्रकारची हां, इकडे 129 प्रकारच्या जातीचे तुलिप्स आणले गेले. त्यातले म्हणजे फुलाचा आकार, रंग किंवा त्याचा शेप किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या आपण नंतर बघूच. तर हे सगळं आणले गेले आणि त्यातल्या 20 नवीन आले आहेत. आणि हे मागवलं तेव्हा यांना माहीत नव्हतं. आल्यानंतर उगवल्यावर कळलं की अरे, ह्या 20 जाती नवीन आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी ही एक आनंद असतो. जी गार्डन टीम आहे, मोठी टीम आहे. आणि ते कितीतरी वर्ष नयास्वामी नेत्रीजी, जीवदा, बलरामजी असे खूप जण ह्या ह्याच्यामध्ये टीममध्ये आहेत. आणि सगळे ह्या गोष्टी बघत असतात आणि त्याचं खत तयार करणं. आणि त्यामुळे दरवर्षी नवीन बल्ब मागवले जातात. कारण आता मी तिकडे रजिस्ट्रेशनला बसते, तर मला तिथे येणारी लोक विचारतात, तुम्ही हे बल्ब, हे गार्डन झाल्यानंतर विकता का? तर त्याचं उत्तर असं दिलं गेलं आहे की नाही, आम्ही हे विकत नाही. कारण तसं बोलणं झालेलं असतं जेव्हा घेतो तेव्हा. आणि मग ते नॉर्मली खूप ज्या हे आहेत त्या ह्या बल्ब्सना फ्रीज करतात आणि पुढच्या वर्षी वापरतात. पण पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला वापरलं तर त्याची गुणवत्ता थोडी कमी होते आणि फूल छोटं येतं किंवा उगवत नाही त्यातली काहीतरी. आणि म्हणून दरवर्षी नवीन बल्ब मागवले जातात. दरवर्षी नवीन प्रकारे अख्खी ती जमीन तयार केली जाते, मशागत केली जाते. त्याचे असे वाफे तयार केले जातात आणि त्यामध्ये खत वगैरे घालून तयार केल्यावर मग ते लावल्यावर, मी गेल्या वेळेस जेव्हा होते तेव्हा मागवलेले होते आणि त्यांची ती हे प्रक्रिया सुरू होणार होती बल्ब लावायची. आणि आता मी आले तर हे फुलं मी त्यासाठीच केवळ आले, म्हणजे त्याच कामात मदत करण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी. तर अशा प्रकारे ही काळजी घेतली जाते. साधारण 1 महिना हे गार्डन असतं. तर यावेळेला 10 एप्रिल ते 10 मे असं डिक्लेअर केलं होतं. आणि मोठ्या प्रमाणावर याची हे केली जाते, काय म्हणतात, इंस्टाग्राम म्हणा, याच्यावर सगळ्यावरती गोष्टी जातात. आणि माउथ पब्लिशिंग फार मोठ्या प्रमाणावर होतं. तर इथे जे आता येत आहेत ते जी लोक, हां, मी कसं म्हणते की त्यामुळे जे लावलेलं असतं ते दरवर्षी नवीन असलं तरी लोकांना, वेगवेगळ्या लोकांना, मित्र-मैत्रिणींना घेऊन येतात. आणि हा परिसर अगदी साधारण आत्ताच मी, मला वाटतं 10,000च्या जवळ लोकं झालेली आहेत. तर 10 एप्रिल ते 10 मे असा डिक्लेअर केलेला टाईम, 1 महिन्याचा काळ असतो तो. पण तुलिप्स म्हणाले मला लवकर यायचं आहे आणि ते उगवायला लागले म्हटल्यावर मग 28 मार्चलाच गार्डन सुरू केलं आणि त्यांनी ती ॲडव्हर्टाईज बदलली. आता बघूया की त्यांना किती काळ राहायचं आहे. त्याप्रमाणे हे होईल. मध्ये मध्ये पाऊस पडतो. पाऊस पडल्यावर त्या दिवशी ती थोडीशी अशी गप्प असतात. आणि नंतर पुढच्या दिवशी मग एकच दिवस पाऊस पडतो, एखाद 2 दिवस. आणि मग ते नंतर सूर्यप्रकाश प्रकट झाला की परत एकदम उमलतात मोठ्या एकदम ह्याने. आणि कलर अतिशय सुंदर आहेत, वेगवेगळे रंग आहेत. आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची निसर्गाची, डिवाईन मा जगदंबेची कलाकुसर दिसते. आणि तेव्हा वाटतं की निसर्गाकडनं आपण शिकतो की आपण निसर्गाला शिकवतो. तर निसर्गच आपल्याला शिकवतोय हे अगदी पूर्णपणे दिसतं. तर मी आता
हिला हे करते, रिक्वेस्ट करते अमृताला की ती हा व्हिडिओ सुरू करून देते. हॅलो, नमस्ते मित्रांनो. आपण ठरवलं होतं की जेव्हा मी अमेरिकेत आता आहे, कॅलिफोर्नियाला क्रिस्टल आर्मिटेज आनंद संघाच्या आपल्या हेडक्वार्टर्स जे आहे, मुख्यालय आहे, तर आपण इथला थोडासा एक फेरफटका करू आणि स्वामीजींचं घर आणि टुलिप सीझन. आता इथे स्प्रिंग टाईम टुलिप हा 1 महिन्याचा प्रोग्राम चालू आहे, कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये मी सहभागी आहे. तर आपण बघूया कसं चाललेलं आहे. या माझ्याबरोबर. हे सगळं जे आपण आता बघतो आहोत ते म्युझियम आहे, मास्टर्स म्युझियम असं याचं नाव आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारची मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत. जे येणारे भक्त बघतात इकडे सगळे किंवा टुरिस्ट पण येतात, ते बघतात आणि त्याप्रमाणे मग त्याचं बघून घेतात, विकत घेतात वगैरे. आणि हे आहे मास्टर्स श्राईन. अतिशय सुंदर प्रकारच्या मूर्ती किंवा सगळ्या प्रकारचे फोटो वगैरे लावलेले आहेत तिकडे आणि काही गोष्टी, खूपशा गोष्टी रिलेक्स वगैरे आहेत. आता इकडे आपण येतो आहोत, हे आहे मास्टर्स म्युझियम. आणि इथे जर आपण बघितलं तर इथे हे आता आनंदमयी मान जे साडी आहे, चपला आहे, त्यांचे फोटो आहेत. आणि स्वामी क्रियानंदजी त्यांना आपल्या आई समान मानायचे, ते मुलगा मानायचे त्यांना. त्यामुळे त्यांच्याबरोबरचा जो एक नातेसंबंध होतं ते इथनं दिसते. त्यांनी त्याला एक आदरानं जागा दिलेली आहे. त्यानंतर ह्या बाजूला आता आपण बघतो आहोत लहारी महाशयांबद्दलचं सगळ्या गोष्टी त्यांच्या घरातल्या आहेत. त्यांचा कमंडलू आहे, फोटो आहे त्यांची त्यावेळेला, म्हणजे हे 1860 वगैरेची गोष्ट आहे, 60 पण नाही, 30-40ची. तेव्हा त्यांनी जी डिग्री मिळवली ग्रॅज्युएट, त्याचं सर्टिफिकेट आहे. आणि पुढे आपण आणि त्यांच्या पत्नी काशीमणींची फोटो आहे, ही त्यांची क्रियामाळा आहे. हे सर्व इथे जमवलेलं आहे हळूहळू करून. नंतर इथे आहे स्वामी श्री युक्तेश्वरजी यांचा फोटो, यांच्या घरातली, यांच्या ह्याच्यावरची आश्रमातल्या वर एक वीट होती जी सैल झाली होती आणि गुरुदेवांनी त्यांना सांगितलं ती वीट सैल झाली आहे. तर स्वामी श्री युक्तेश्वर सांगितलं काही घाबरू नको, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ती पडणार नाही. आणि ज्या दिवशी त्यांनी महासमाधी घेतली त्या दिवशी ती पडली. त्याचे हे त्यांची काठी, त्यांचा कमंडलू आणि त्यांच्या घरातल्या टेबलचं हा वरचा भाग आहे. हे गुरुदेवांचं सगळं सामान आहे. त्यांचे फोटो, गुरुदेवांची हातातली काठी होती ते घ्यायचे ते खूपदा, ती त्यांची शॉल आणि ह्या सगळ्या त्यांच्या गोष्टी. त्यांचं घड्याळ आहे इकडे, खूप काही गोष्टी ते ठेवलेल्या आहेत. आणि जर आपण इथे बघितलं तर गुरुदेवांचा हे हार्मोनियम पेटी आहे. नंतर त्यांचा ऐसराज आहे, आपण ते बघितलं आहे तो फोटो त्यांचा ज्याच्यामध्ये त्यांनी ऐसराज घेतलेला आहे, तोच एक ऐसराज इकडे आहे. त्यानंतर हळूहळू आपण बघू, हे 5 आपल्या गुरुदेवांचे 5 आपले गुरु आहेत. आणि त्यानंतर इथे गुरुदेवांनी जेव्हा 1920 मध्ये ते अमेरिकेत आले, त्यानंतर त्यांनी जो कामाचा त्यांचा आढावा आहे, केवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या ह्याला एकत्र व्हायचे, त्यांच्या सभागृहामध्ये त्यांचं व्याख्यान ऐकायला. ही संख्या बघितली तर कळेल आणि हे कळेल की ही गोष्ट 1920-30 मधली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक इकडे जमा व्हायचे. आणि इथे परत गुरुदेवांच्या काही गोष्टी आहेत ठेवलेल्या. त्याच्यामध्ये स्वामी क्रियानंदांना गुरुदेवांनी एकदा आईस्क्रीम घेण्यासाठी म्हणून $2 दिले. स्वामी क्रियानंदांनी ते डॉलर वापरले नाहीत, त्यांनी ते तसेच आपल्या पाकिटात ठेवले आणि स्वतःचे पैसे वापरून त्यांनी हे घेतला, आईस्क्रीम आणलं. ते डॉलर तुम्ही असेच ठेवलेले आहे बघा, ते पण इथे ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर इकडे ज्ञानप्रभा
ज्ञानप्रभादेवी म्हणजे गुरुदेवांची आई. त्यांच्या ह्या वस्तू आहेत. त्यांच्या लग्नात त्यांना मिळालेल्या बांगड्या आहेत. त्या बंगाली होत्या त्यामुळे त्या शंखाच्या बांगड्या आहेत. तर त्या दिसतील. त्यांच्या कानातली कुंडल हे दिसतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी इकडे इतक्या सुंदर ठेवलेल्या आहेत, जमवलेल्या आहेत. तर ही जागा एक अतिशय पवित्र आहे आणि सर्वजण इकडे येतात. एक वेगळी शक्ती मिळते इकडे आल्यावर, ध्यान केल्यावर. आणि हे अतिशय सुंदर प्रकाराने सांभाळलेलं आहे. आपण पुढे जाऊया. आता आपण ह्या तुलिपच्या गार्डन मध्ये आलेलो आहोत. हा बगीचा आहे. बघा किती सुंदर पिवळ्या रंगाची, इथे लाल, पांढरी अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगाचे तुलिप्स उगवलेले आहेत. 22,000 तुलिपचे हे लावले होते. त्याला बॉल्स म्हणतात, ते लावले होते. त्याच्यातले सगळे हे आता उगवलेले आहेत. आणि इथे ही सुंदर, बघा कशी सुंदर ही झाडं आहेत आणि सुंदर फुलं आहेत. याच्यातनं जर आपण आता पुढे निघालो तर इथे ही सगळी झाडं आहेत. आणि इथे बघा वेगवेगळ्या रंगाची तुलिप्स दिसतील इकडे आपल्याला. बघा ही किती वेगळा आहे कलर, रंग बघा ह्याचे कसे. निसर्गाची मजा बघा. म्हणजे आपण म्हणतो की आपण माणूस हुशार आहे किंवा त्याला वेगवेगळ्या रंगाचे चित्रकार रंग तयार करतो. त्याच्यापेक्षा ही निसर्गाची ताकद किंवा सौंदर्य दृष्टी जर आपण बघितली तर ती आपल्या कल्पनेच्या पलीकडची. आता जी ही निळी फुलं दिसत आहेत त्याला फॉरगेट मी नॉट असं म्हणतात. आणि अतिशय सुंदर, आणि अक्षरशः तो निळा रंग आहे ना, तसे दिवे चमकल्यासारखा एकदम प्रकाशित आहे. इथे आता ही बघा गुलाबी आणि पांढरे तुलिप सगळे. तुलिपच्या फुलांचं एक सुंदर वैशिष्ट्य आहे की ती मोठी आहेत आणि अशी म्हणजे ताजी तवानी आणि नाजूक किंवा अशी नाही आहे, स्ट्रॉंग आहेत. आणि त्यांचे देठ सुद्धा असे बघितलेत बघा किती सुंदर देठ आहेत. एकदम असे व्यवस्थित उभे राहतात ही फुलं. आणि काही त्यांनी सांगितलं की काही फुलं तुलिपची अशी आली, नवीन जात आली की ज्यामध्ये कमळासारखं किंवा गुलाबासारखं फूल दिसतंय. ह्या त्यामुळे 140 प्रकारचे तुलिप्स लावलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि जवळजवळ 22,000 फुलं आहेत. बघाल तर डोळ्याचं पारणं फिटतं असं आहे ते. आणि आता आपण इथे खाली येतोय आणि बघतोय की बघा कशी लाल रंगाची तुलिप्स आहेत आणि पूर्णपणे फुललेले आहेत, उमललेले आहेत, खुश आहेत. सूर्यप्रकाश आणि थोडासा 2 दिवस आधी पाऊस पडून गेलाय त्यामुळे त्यांना भरपूर पाणी आणि आता सूर्यप्रकाश मिळतोय त्यामुळे ते अक्षरशः मस्त त्यांच्या मजेत आहेत. आणि इथे ती बघा बघत जाऊ. असं नाहीये की फक्त तुलिप्सच लावलेले आहेत. इथे या झाडावर बघा गुलाबासारखे फुलं आहेत. हा गुलाब नाहीये पण फुलं अगदी गुलाबासारखे आणि गुच्छ असा येतो. अतिशय सुंदर दिसतात. झाडांचे रंग पण बघा कसा लाल आणि वेगळ्याच रंगाचं असं किरमिजी रंगाचं झाड आहे. पानं हे छोटंसं मंदिर बांधलेलं आहे, चॅपल म्हणतात त्याला. तर त्यामध्ये आतमध्ये बसण्याची जागा आणि एक छोटासा ऑल्टर आहे.
आता हे अतिशय सुंदर प्रकारे सजवलेलं आणि एक वेगळ्या प्रकारचे लँडस्केप केलेले गार्डन बगीचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुलिप्स लावलेले आहेत, वाफ्यांमध्ये लावलेले आहेत. एक वेगवेगळ्या पायऱ्या केलेल्या आहेत वाफ्यांच्या आणि त्यामध्ये फुलं लावलेली आहेत. बघूया आपण कशी आहे. मागे दिसणारं निसर्ग सौंदर्य सुद्धा बघा. आकाश, मागचे डोंगर, माउंटन्स. त्यांच्या पाकळ्या इतक्या मखमली आहेत. असे मखमली असतं ना तसं अगदी चमकदार आणि हात लावल्यावर असं हे वाटतं तजेलदार आणि सुंदर सुंदर फुलं, अतिशय सुंदर फुलं. मी दररोज जेव्हा आनंद घेते तेव्हा मला वाटलं की आपण सगळं हे गुरुबंधूंना आपल्या भारतामधल्या सगळ्यांना दाखवूया. कधीतरी यायची संधी मिळेलच गुरुकृपेने, त्यावेळेला हे सगळं लक्षात राहील. एका वेगवेगळ्या स्तरावर वाफे तयार केलेले आहेत आणि त्याची दररोज व्यवस्थित निगराणी केली जाते. सकाळी गार्डन बगीचे सुरू करून लोक येण्याच्या आधी इकडे सगळ्या प्रकारे साफसफाई केली जाते. जुनी फुलं काढली जातात, नवीन फुलं ठेवली जातात. आणि केवळ तुलिप आहेत असंही नाही, वेगवेगळ्या सगळ्या प्रकारची छोटी मोठी फुलं ह्या ऋतूमध्ये उमलणारी फुलणारी सगळी लावलेली आहेत. आपण याच्यामधनं फिरूया आणि सगळ्या रंगांचा आनंद घेऊया. हे पण टुलिपच आहे, पण एक वेगळ्या प्रकारचं आहे. मी दररोज ह्या गार्डनमध्ये असते आणि या बगीच्यामध्ये असते. इथे हजारो लोक या बगीच्याचा आनंद घ्यायला येतात. मी रजिस्ट्रेशन टेबलला असते, लोकांशी बोलते. भारताबद्दल त्यांना फार कौतुक असतं आणि मी अमेरिकेबद्दल कौतुक करते. आणि या झाडावर बघा कशी पांढरी फुलं उमललेली आहेत. इतकी सुंदर आहे ती दिसतात ना.
आणि इकडे पुन्हा एकदा हे क्रिस्टल हर्मिटेज आहे, स्वामीजींचं घर. आणि इथे जेव्हा सुरुवातीला आनंद संघा सुरू केलं 1968-69 मध्ये, त्यावेळेला त्यातला छोटासा भागच फक्त होता. नंतर हळूहळू वाढवत त्याचा विस्तार केला. ज्याप्रमाणे गरज होती, ज्याप्रमाणे संघाकडे स्वामीजींनी खूप कष्ट करून जेव्हा पैसे पुन्हा एकत्र केले, त्यावेळेला पुन्हा ह्या गोष्टी थोड्या आणखी पुढे पुढे विकसित केल्या गेल्या. आणि हे जेव्हा सगळं होत होतं तेव्हा हा त्या डोंगर माथा आहे आणि याच्यावर काही नव्हतं. स्वामीजींनी जेव्हा बांधलं आणि त्यांनी म्हटलं की इथे एक वर्ल्ड क्लास जागतिक स्तरावरचा बगीचा तयार होईल आणि हजारो लोक ह्याला बघायला येतील, वर्ल्ड क्लास गार्डन्स, थाउजंड्स विल कम हिअर, असं त्यांनी म्हटलं. त्यावेळेला सगळ्यांनाच वाटलं की खरंच हे शक्य आहे का, हे डोंगर माथ्यावर काही नाही. पण कालांतराने प्रत्येक गोष्ट त्यांची बोललेली खरी होत गेली आणि निसर्गाने, डिवाइन मदरने, जगदंबेने त्यांना त्यांच्या त्या कामामध्ये, या उच्च चेतनेच्या स्तरावरच्या विचारामध्ये मदत केली हे सगळं करण्यासाठी. आणि आज अक्षरशः हजारो लोक येऊन हे बघतात, त्याचा आनंद घेतात. आणि ते म्हणतात की इथे इथल्या गार्डनमध्ये, आम्ही गार्डन खूप बघितली, पण इथल्या गार्डनमध्ये जे पावित्र्य, शांती आणि एक सभ्यता दिसते ही अतिशय वेगळी आहे. डोळे बंद केले की आम्ही गहनतेमध्ये जातो मनाच्या. हे जे सौंदर्य आहे हे पवित्र आहे. या गार्डनचे 2 भाग म्हटले जातात. एक अप्पर गार्डन जे आपण आता बघितलं, आता आपण लोअर गार्डन्स मध्ये येतोय आणि याचा प्रवेश इथनं आपण केलाय. आणि आता आपण हे गार्डन बघूया. इकडे बघा बाबाजी बसलेले हिमालयातले. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा बर्फ पडतो तेव्हा ते खरोखर ह्याच्यामध्ये बसल्यासारखे वाटतात, हिमालयात बसल्यासारखे वाटतात. तिकडे त्यांची मूर्ती आहे. त्यानंतर इकडे ही फुलं आहेत, पुन्हा तुलिप्स आहेत ही सगळी. आपण आता इथनं जाऊया. आपण हळूहळू वेगवेगळ्या फुलांना इकडे बघा कशी सुंदर फुलं. आणि हे ह्याच जातीची पण निळ्या रंगाची फुलं किती सुंदर आहे. आणि हा छोटासा एक हौद बांधलेला आहे, स्विमिंग पूल आहे ना. आणि ज्याच्यामध्ये स्विमिंग कोणी करत नाही पण तसा बांधलेला आहे की या गुरुदेवांना सगळ्या गोष्टी सुंदर लागायच्या आणि त्यांचं स्वतःची मंदिरं वगैरे सगळी सुंदर होती. देवाची जागा पवित्र सुंदर असते असं त्यांचं हे होतं, म्हणणं होतं. आणि त्याप्रमाणे स्वामी कृपानंदांनी पण त्यांचं गार्डन वगैरे, घर हे ते साधं पण सुंदर ठेवलंय. आणि त्याचा आनंद केवळ त्यांनी नाही, अख्ख्या जगातली लोक येऊन त्याचा आनंद घेतात. हे बघा कसं आहे, एक वेगळी जात आहे पुन्हा ही, अतिशय सुंदर. ही गुलाबाची झाड आहेत. आता हा त्यांचा ऋतू नाही आहे त्यामुळे त्याच्यावर फुलं नाही आहेत, पण मध्ये मध्ये तुलीप उगवलेले आहे. आणि किती सुंदर हे स्वामीजीच्या घराचा कौलारू भाग दिसतोय आपल्याला. आपण पुढे चाललो. आपल्याला आता हळूहळू आपण एका अतिशय सुंदर जागी जाणार आहोत, जी एका महान शिष्याची सुंदर मोक्ष मंदिर नाव दिलेलं आहे. आणि स्वामीजी पार्थिव तिकडे खाली
जमिनीखाली. हा एक सुंदर वृक्ष आहे, चेरी ब्लॉसम. 2 वृक्ष आहेत हे, चेरी ब्लॉसम. याच्यावर गुलाबी रंगाची असंख्य फुलं उगवतात आणि इतका भरलेला होता तो. 2 दिवसापूर्वी पाऊस पडला आणि सगळी फुलं खाली आली आणि आता जमिनीवर पूर्ण गुलाबी रंगाच्या फुलांचा हे दिसतोय. सडा पडलेला होता, हळूहळू सुकायला लागले. नाजूक फुल असतात खूपच हे, पण अतिशय सुंदर देखावा असतो तो. पूर्ण भरलेली बघा झाडं बघणं वृक्ष. मागे बघितलं तर किती सुंदर दिसतंय बघा. आपण आता मोक्ष मंदिराकडे जातो आहोत आणि आपण इथे आता मोक्ष मंदिरात हे बघा, इकडे बाजूला हे सगळ्या फुलांचा सडा पडलेला दिसतोय आपल्याला आणि सुंदर. हे मोक्ष मंदिर आहे स्वामी क्रियानंदांचं, त्यांना ठेवलेली जागा. आपण हळूच जाऊ. तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते. हे स्वामीजींचा फोटो. या हे स्वामीजींचं विश्रांतीचं आणि इथे त्यांचं शरीर, त्यांचं पार्थिव ठेवलेलं आहे त्याच्या खाली आणि अतिशय सुंदर. छोटंसं हे मंदिर आहे, ध्यान मंदिर. इथे इतकी शांतता आहे की अगदी नवखा माणूस सुद्धा 5 मिनिटामध्ये खूप गहन आध्यात्मिक उच्चतेमध्ये जातो. आणि हे प्रत्येक जण सांगतो इथे येणारा, ज्यांनी कधीही ध्यान वगैरे केलं नाही ते सुद्धा आल्यावर म्हणतात, वा इकडे आल्यावर आम्हाला काहीतरी वेगळं जाणवलं, आम्हाला एकदम शांत आणि स्थिर व्हायला अगदी एका मिनिटात जमलं. आणि हे मागे दिसतोय तो सियरा माउंटन्सचा परिसर आहे. अतिशय भव्य दिव्य दृश्य आहे आणि हे अनुभवायला मिळणं देवाची कृपा आहे. स्वामीजींनी किती सुंदर प्रकारे आपल्या गुरूंच्या आठवणीसाठी एक शिष्य असल्यावर काय करू शकतो आणि गुरुकृपा जर बरोबर असेल तर काय होऊ शकतं हे आपल्याला दिसतंय. याची थोडीशी सुरुवात 1968-69 मध्ये झाली. त्यांनी ही जागा घेतली. आता आनंद संघा, आनंद विलेज साधारण 800 एकरच्या जमिनीवर आहे आणि त्यातलं सगळ्याच भागावर काही सगळं होतं असं नाही, पण हा जो क्रिस्टल हर्मिटेजचा भाग आहे हा एका दुसऱ्या शेवटाला आहे आणि सुरुवातीच्या भागामध्ये एक्सपॅन्डिंग लाईट, टेम्पल ऑफ लाईट अशा प्रकारच्या हे आहेत वास्तू आहेत. आणि ही जी वास्तू आहे त्याचं मला सगळ्यांना दाखवायचं, पण मी हा आनंद अनुभवते. माझ्या मित्रांनी मिळावा, त्यांनाही तो हे मिळावा आनंद, यासाठी मी आपण हे सगळं केलं आहे. छोटंसं फोटो शूटिंग.
आपल्या छोट्याशा फेरफटक्याच्या अंतिम ह्याच्यात आलेलो आहोत. हे आता इथनं आपल्याला ही जी भव्यता दिसते आहे, स्वामीजींनी जेव्हा शरीर त्यागलं त्यानंतर त्यांचं शरीर इटलीवरनं इथे आणलं गेलं आणि मग मोक्ष मंदिर बांधायचा संकल्प केला गेला. पण मोक्ष मंदिर बांधेपर्यंत त्यांचं शरीर ठेवण्यासाठी ही जागा निवडली जिकडे आता गुरुदेवांचा फोटो दिसतो, तिकडेच खाली त्यांचं शरीर ठेवलं होतं त्यावेळेला. आणि मग हे मोक्ष मंदिर बांधलं गेलं आणि मग हे शरीर त्यांचं तिथे नेलं, हे ठेवलं गेलं. पण म्हणून इकडे गुरुदेवांची मूर्ती ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे हे पाठीमागे पण किती सुंदर फुलं आहेत. आणि ह्याबरोबरच आपण मला वाटतं हा छोटासा जो व्हिडिओ बनवला त्याचा शेवट करूया. कारण हे गोष्ट सांगण्यासाठी मला शब्द कमी पडत आहेत. मी याचा आणखी एक दिवसभराचा व्हिडिओ केला तरी सुद्धा तो कमी पडू शकतो. त्यामुळे आपण हे एवढ्यावर थांबू आणि नमस्कार सगळ्यांनी बघितल्याबद्दल. आणि मी ह्या काम करू शकते ह्या सेवेबद्दल मी पण गुरुदेव आणि स्वामीजींचे आभारी आहे. नमस्कार. हॅलो, नमस्ते मित्रांनो. आणि आपण हे बघितलं आणि मी याचा आनंद खूप घेते. आनंद केवळ फुलांचा नाही, पण ज्या प्रकारची शांतता, ज्या प्रकारची आध्यात्मिक उच्चता मी अनुभवतीये ती अतिशय सुंदर आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील ह्याबद्दलचे वगैरे तर विचारा, मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे. पण आता मी एक आपल्याच कोणातरी कॉमेंट वाचली त्यात हो की फुलं सुंदर आहेत पण सुवास भारतीय फुलांनाच आहे, आपण जपत नाही खंत आहे. तर फुलं सुंदर आहेत हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे मुक्ता. आपण पण सुवास भारतीय फुलांनाच आहे अशी कंपेअर कधीच करू नये. तुलना प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपल्याला खालच्याच स्तरावर आणते. आपण आध्यात्मिक स्तरावरनं सगळ्या गोष्टी बघतोय. हे दाखवण्यामध्ये कुठलंही हे छान आहे किंवा ते छान आहे नाही. हेही सुंदर आहे, भारतही सुंदर आहे, जग सुंदर आहे, कारण ते डिवाइन मदरची क्रिएशन आहे, निर्मिती आहे. त्यामुळे आपण कंपेअर केलं तर आपण नॉर्मल लोकांसारखे हो. तर भारतीय फुलांना, इथल्या पण फुलांना सुवास आहे, भारतीय फुलांना तर आहेच आहे, ती आपली फुलं आहेत. पण जसं गुरुदेव म्हणायचे की माय इंडिया माय अमेरिका, त्यांनी जेव्हा त्यांचं शरीर त्यागलं तेव्हा त्यांनी कविता म्हटली ती होती माय इंडिया माय अमेरिका. त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं वेगळं करण्यापेक्षा. तर आपण ती वृत्ती ठेवूया आणि आपणही याच्यात आपल्याकडे पण छोटी सुंदर गार्डन्स आहेत, ती मेंटेन केली जातात. काश्मीरला वगैरे गेलो तर आपण बघू, अतिशय सुंदर गुलाबाची हे आहेत आणि सुगंध असलेली आहेत. इथे कुठेही आपण तुलना करत नाही आहोत. आपण एक वेगळ्या स्तरावरचा आनंद घ्यायचा बघतोय. स्वामी क्रियानंदांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप कष्टांना समोर जायला लागलं. एकट्याने अख्खा किल्ला लढवायला लागला. त्यांचे मित्र गुरुबंधू त्यांच्या विरुद्ध उभे राहिले होते आणि अशा परिस्थितीमध्ये ते उभे राहिले आणि त्यांनी शून्यातनं हे तयार केलं. केवळ त्यांना त्यांच्या गुरुजींनी सांगितलेलं यू हॅव ग्रेट वर्क टू डू. आणि त्या शोधामध्ये ते ग्रेटनेस करतच गेले. कारण गुरुदेवांनी म्हटलं तो ग्रेटनेस काय असेल ही कल्पना शिष्य करू शकत नाही आणि म्हटल्यावर तो करत जातो. आणि म्हणून जर तुम्ही त्यांना बघितलं तर जीवनाच्या शेवटच्या क्षणी पण ते थकलेले असले, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असले तरी सुद्धा त्यांना लेक्चर असेल की जाऊन उभे राहायचे. आणि त्या मला नेहमी वाटतं कदाचित ते विचार करत असेल की गुरुदेव म्हणतायत यू हॅव ग्रेट वर्क टू डू. त्याचा अंत कुठे त्यांनाही माहीत नव्हता. त्यांच्या अंतापर्यंत त्यांनी ते केलं आणि त्याचं हे कौतुक आहे. इथे कुठेही कंपॅरिझन नाही. आपण एक वेगळ्या स्तरावर जाऊन त्या सगळ्या गोष्टींकडे बघूया आणि त्या ह्याला
अनुभवायचा ताकद हे करूया. ओके. आणि थँक्स अमृता. मी व्हिडिओ केल्यानंतर तिने त्याच्या एडिटिंग करणं म्हणा किंवा त्याच्या पाठी ते म्युझिक घालणं ह्या गोष्टी माझ्या हातात माझ्या ह्याच्यात नाहीत. पण तिने सगळी ही मदत केली. थँक यू अमृता. आणि तुम्हाला काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर येस. येस. आणि माझ्या म्हणणे म्हणजे कोणी आपण जातो तेव्हा आपण वाटतं ना, की मी बघत होते मला वाटलं, की येस आपण वी शुड शेअर आय शुड शेअर इट अँड सगळ्यांनाच आनंद मिळेल. ठीक आहे. तर याच्याबरोबर आपण हे थांबूया आणि सगळ्यांनी जॉइन केल्याबद्दल आभार. ओके. थँक यू. थँक्स फॉर जॉइनिंग एव्हरीवन. ओके. जय गुरु.